दाखवण्याचं कौशल्य या संशोधनामध्ये आम्ही आत्मसात केलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, खूप काही मांडण्यासारखं आहे, खूप काही ओव्या सांगण्यासारख्या आहेत, पण ह्या सांगत असताना काही मला स्किप कराव्या लागतात, कारण मला दिला गेलेला जो वेळ आहे तो आता फक्त 5 मिनिटाचा अवकाश राहिला आहे. त्यामुळे मी 5 मिनिटाच्या अवकाशामध्ये मी माझा विषय इथे पूर्ण करतो आणि आपली क्षमाही मागतो. खर तर मी हे महाविद्यालय माझं असल्यामुळे आणखी विषय विस्तृत केला असता, परंतु दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी थोडं संक्षिप्त स्वरूपामध्ये हा विषय आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे जातोय. मित्रांनो, मी जसं आता म्हटलो की आमच्या समाज व्यवस्थेमध्ये असलेली जी मूल्य आहेत, मग फाटकं नेसून नेटकं दिसावं पण मिंद कुणाचं नसावं, किंवा आजकाल वृद्धाश्रमाची अवस्था वाढत चाललेली आहे. आम्ही दोन, आमचे दोन, आमचा झाला एक, चौकोन, चौकोनातले गेले दोन आणि उरलेल्यांना आधार कोण, अशी अवस्था या व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ज्या आई वडिलांनी मुलाला जन्म दिला, ती मुलं आई वडिलांच्या अंत्यविधीलाही यायला तयार नाहीत, अशी अवस्था बऱ्याच वेळेला या समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते आहे. मग आम्ही कुठे प्रगती करतो आहोत? अरे, प्रगती करत असताना संस्कृती सुद्धा जोपासली पाहिजे, सांस्कृतिक मूल्य सुद्धा जोपासली पाहिजेत. आमच्या लोकगीतामध्ये काही सेवा मूल्य असणारी लोकगीतं आहेत. त्या लोकगीताची जाणीव त्या मुलांना करून दिली पाहिजे. विसरू नको रे आई बापाला, झिजविली ज्यांनी काया, काया चितवुनी तुझ्या शिरावर, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. हा जर मूल्य संस्कार आम्ही त्यांच्यावर केला तर खऱ्या अर्थाने इथे अधोगतीला चाललेली समाज व्यवस्था म्हणजे अभौतिक संस्कृतीचं जे पश्चायन होतंय, त्या पश्चयनापासून आम्ही प्रगतीकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असू असं मला वाटतंय. मित्रांनो, ही जशी समाज व्यवस्थेतली मूल्य आपण संशोधनाच्या माध्यमातून उलगडून दाखवतो, तसं काही वाङ्मयीन मूल्य सुद्धा आम्हाला उलगडून दाखवता आली पाहिजे. खर तर लोकसाहित्य ही अशिक्षितांची निर्मिती असली, निरक्षरांची निर्मिती असली, समूह मनाचा आविष्कार असला, पारंपरिकतेने त्याचं प्रचलन होत असलो, तरीही वाङ्मयीन मूल्य त्यामध्ये ओतप्रोत भरून वाहत असतात. हे शाश्वत सत्य आहे. त्यामधला कल्पना विलास लक्षात घेतला, भाव विलास लक्षात घेतला, वातावरण निर्मिती लक्षात घेतली, प्रसंग वर्णन लक्षात घेतले, किंबहुना त्यातली व्यक्तिचित्रण लक्षात घेतली. इतकंच काय तर रसाविष्काराच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला त्यातली वाङ्मयीन मूल्य सहजतेने उलगडून दाखवता येतात. म्हणजे भावाविष्कार उलगडून दाखवता येतो, कल्पना विलास उलगडून दाखवता येतो. गोंधळाचा जर भाग लक्षात घेतला, जागरणाचा भाग लक्षात घेतला, तर तिथे वातावरण निर्मिती करण्यामध्ये गोंधळी कसे यशस्वी होतात हे सुद्धा आम्हाला उलगडून दाखवता येतं. रसाविष्कार सुद्धा व्यवस्थित पद्धतीने उलगडून दाखवता येतो. मित्रांनो, अशा बऱ्याचशा लोककथा आहेत जिथे विनोदाची निर्मिती होते, मग तिथे विनोद रस कसा निर्माण होतो, किंवा सासरी नववधू ज्यावेळी जाते त्यावेळी रुखवताची गाणी म्हटली जातात, त्यामध्ये कारुण्याची अनुभूती कशी येते हे आम्हाला उलगडून दाखवता येतं. अद्भुत रसाचा आविष्कारही लोकसाहित्यामध्ये होतो. विशेषतः आता उदगीरच्या बाजूला डोंगर शेळकी नावाचं गाव आहे आणि डोंगर शेळकीमध्ये ज्या महान विभूतीला देवत्व बहाल केले तिथल्या लोकमानसाने, ते म्हणजे धोंडू तात्या. या धोंडू तात्यावरची एक ओवी मला सहज सापडली आणि खर तर धोंडू तात्या ही एक चमत्कारिक व्यक्ती होती असं म्हटलं जातं. पण तिथे अभ्यास करत असताना अद्भुत रसाचं आविष्करण कसं होतं हे आपल्याला सांगता येतं. आणि मग त्यातली एक स्त्री असं म्हणते, धोंडू तात्याचं सत भारी, धोंडू तात्याचं सत भारी, पडल्या जेवणाच्या पंगती सूर्याला उभा करी. आता वास्तविक सूर्य उगवतो, मावळतो, त्याची दिनचर्या चालू असते. सूर्याला कोणीही थांबवू शकतं किंवा नाही हा प्रश्न अवघड आहे. पण इथल्या स्त्रीचं लोकमानस
असा आहे की त्यांच्याकडे चमत्कारिक दैवी शक्ती होती आणि त्यांनी सूर्याला थांबवलं. आता आम्ही महानुभाव पंथामध्ये सुद्धा गोविंद प्रभूंचं चरित्र पाहत असताना, चक्रधर स्वामींचं चरित्र पाहत असताना किंवा संत साहित्यामध्ये काही गोष्टी पाहत असताना चमत्कृतीचे अनुभव तिथे अभ्यासतो, शिकवतो, त्याचंही संशोधन करतो. आणि इथे सुद्धा धोंडूतात्याच्या अनुषंगाने विचार करत असताना, इथे चमत्कृती भाग शिकवत असताना आम्हाला असं म्हणता येतं, त्यातील वाङ्मयीन मूल्य उलगडून दाखवत असताना इथे अद्भुताचा आविष्कार झालेला आहे असंही आम्हाला म्हणता येतं. मित्रांनो, ह्या सर्वांचा विचार करून सर्वात महत्वाचं आहे, संशोधन करत असताना त्या संशोधकाला सैद्धांतिक मांडणी करता आली पाहिजे. सैद्धांतिक मांडणी जर त्या संशोधकाने व्यवस्थित केली तरच ते संशोधन उत्कृष्ट दर्जाचं होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. मी एका ओवीचा संदर्भ घेतोय. खरं तर एका ओवीवरून सैद्धांतिक मांडणी कशी होते हे उलगडून दाखवणं अवघड जाईल, परंतु इथे दिलेल्या वेळेमध्ये तो भाव उलगडून दाखवत असताना, तो विषय उलगडून दाखवत असताना, त्याच्यावर प्रकाश टाकत असताना एक ओवी मी फक्त महत्वपूर्ण मानून तेवढी ओवी सांगतोय. आणि माझ्या विवेचनाला, माझ्या चिंतनाला मी समारोपाकडे घेऊन जातोय. उदगीरच्या परिसरामध्येच असलेली ही ओवी, त्या ओवीमध्ये एक स्त्री असं म्हणते, पड पड रे पावसा कसा पडू एडे बाई, पड पड रे पावसा कसा पडू एडे बाई, दुनियात पाप लई कापिल्या चित्त्या गाई. आता इथे पाप पुण्य सारख्या संकल्पना जर मांडल्या तर समाज अंधश्रद्धाळू आहे की काय असं वाटायला लागतं. श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय बाजूला ठेवू, पण पाप पुण्य संकल्पना मांडल्यामुळे किमान सामाजिक स्वास्थ्य व्यवस्थित राहत होतं, प्राण्यांचं संरक्षण व्यवस्थित होत होतं, हे मी ठामपणाने सांगतोय. आणि उदगीर, बिदर, उमरगा, लातूर या परिसरामध्ये जशी ही ओवी सापडते तशीच ओवी मला तारा परांजपे यांचा एक ग्रंथ वाचत असताना, सीमा प्रदेशातील भावगंगा नावाचं पुस्तक वाचत असताना मला तिथे सापडली. त्या फक्त ओवीचं थोडं बदल झालेलं रूप त्यांच्या पुस्तकामध्ये सापडलं. येडेबाईच्या ऐवजी मायबाई शब्द होता किंवा कापिल्या चित्त्या गाई ऐवजी माय बहीण ठाव नाही अशी एक ओळ होती. म्हणजे जित्या गाई कापू नये किंवा आई बहीण ही भावना मनामध्ये ठेवावी. अलीकडे समाजाचं अधपतन होत चाललंय, समाजाचा ऱ्हास होत चाललाय, त्यांच्याकडची मूल्य लोप पावत चालली आहे. आईला आई म्हणायला तयार नाहीत, बहिणीला बहीण म्हणायला तयार नाहीत. अशा नको त्या अनुचित घटना, अशिष्ट घटना या समाज व्यवस्थेमध्ये घडताना पाहायला मिळतात. अशा वेळी अशा ओळी उपयुक्त आहेत असं मला वाटतं. या अनुषंगाने विचार करत असताना ही ओळ तर महत्वाची वाटतेच, परंतु पड पड रे पावसा कसा पडू एडे बाई, दुनियात पाप लई कापिल्या जित्त्या गाई असं ती स्त्री म्हणते. त्यावेळी ती शेतकऱ्याची भावनाही व्यक्त करते. शेतकरी दैववादी का बनतो ही भावना व्यक्त करत असताना किंवा याविषयी भाष्य करताना तारा परांजपे सीमा प्रदेशातील भावगंगा नावाच्या पुस्तकामध्ये असं म्हणतात, सीमा प्रदेशामध्ये विशेषतः आंध्र प्रदेशामध्ये, कारण त्यांनी जो विषय मांडलाय तो आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र सीमा प्रांताचा भाग मांडलेला आहे. तिथे विचार करत असताना सधन शेतकरी फार कमी प्रमाणामध्ये आहेत आणि बहुतांश शेतकरी हे पर्जन्यवृष्टीवर अवलंबून असतात. त्यांची उपजीविका, त्यांची शेती ही पर्जन्यवृष्टीवर अवलंबून आहे. म्हणून हे शेतकरी पाऊस पडत नसेल त्यावेळी दैववादी बनतात. हे त्यांचं लोकमानस समजून घेण्यासाठी मला वाटतंय ही ओवी उपयुक्त पडते. अर्थातच सैद्धांतिक मांडणी करत असताना एखादी ओवी घेतली तर त्यातून लोकमानस काय आहे,
त्यातून आलेला मूल्यविचार काय आहे, त्यातील सामाजिक आरोग्य काय आहे, प्राणी मात्राचं संरक्षण कसं झालेलं आहे, शिवाय अंधश्रद्धाळूपणा कसा आहे, हे सप्रमाण आपल्याला उलगडून दाखवता आलं पाहिजे. आणि हे सप्रमाण उलगडून दाखवत असताना पूर्वसुरींच्या मतांचा उल्लेख आम्हाला करता आला पाहिजे, तरच आमच्या संशोधनाची मांडणी ही सैद्धांतिक पातळीवर करता येईल असं मला वाटतं. मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. अशा पद्धतीने काही निष्कर्ष आपण आपल्या संशोधनाचे मांडले पाहिजेत, वर्गीकरण केलं पाहिजे, त्याचं संकलन केलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे, किंबहुना निष्कर्ष सुद्धा व्यवस्थित मांडले पाहिजेत. शेवटी परिशिष्टे घेतली पाहिजेत. परिशिष्टे घेत असताना, लोकसाहित्याचं संकलन करत असताना आपण कुणाच्या मुलाखती घेतल्या असतील तर त्या मुलाखतीचा भाग त्या परिशिष्टामध्ये आला पाहिजे. काही पारिभाषिक शब्द तिथे आणले पाहिजेत. छायाचित्र सुद्धा त्या परिशिष्टामध्ये दिली पाहिजेत. आणि शेवटी संदर्भ सूची देत असताना ती आकार विल्य म्हणजे अ पासून सुरुवात ते ज्ञ पर्यंत अशी अनुक्रमाने आली पाहिजे. ही कौशल्य आत्मसात करून संशोधन केलं, या सर्वांचा सुंदर समन्वय साधला तरच लोकसाहित्याचं संशोधन उत्कृष्ट पातळीवरचं होईल आणि त्या पद्धतीनं विद्यार्थी संशोधन करतील असा आशावाद या प्रसंगी मी व्यक्त करतो. निश्चितच ही भूमिका या आभासी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना भावली असावी अशी अपेक्षा मी इथे व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना शेवटी इतकंच म्हणेन, सारे काही देता यावे श्रेय राहू नये हाती, सारे काही देता यावे श्रेय राहू नये हाती, लाविता यावी कपाळी भक्ती भावाने माती, लाविता यावी कपाळी भक्ती भावाने माती. धन्यवाद सर, आपण मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल श्री हवगी स्वामी महाविद्यालय, मराठी विभाग, मराठी संशोधन केंद्र आणि संयोजक चिमुरे सर, तंगावार सर, एमेकर सर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय अभ्यासपूर्ण